चमचमीत पुरी भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर कुठल्याही प्रकारचं वाटण न बनवता आपण आज बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच बारीक रवा टाकलेला आहे. रव्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या क्रिस्पी बनतात. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर आपला उंडा बनवून तयार आहे. त्यावरती मी थोडंसं तेल टाकते आणि परत एकदा छान मिक्स करून घेते. आणि आता हे पीठ आपल्याला 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी मी पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे जिरं मोहरी टाकलेली आहे. ती चांगली फुलली की आता आपण त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट. तर ही सुद्धा आपल्याला कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी यामध्ये मसाले टाकते. त्यामध्ये अर्धा चम्मच मी इथे हळद टाकलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच इथे गरम मसाला आणि 1 चम्मचला थोडंसं जास्त मी इथे लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. आणि हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. त्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो. आणि आता मी इथे उकडून घेतलेले बटाटे आहेत, त्याचे साल काढून घेतलेत. ते आता मी इथे हाताने मॅश करून असे टाकणार आहे. पूर्ण बटाटे मी आता इथे मॅश करून टाकलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला मसाल्यांसोबत एखादा मिनिट परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्व मसाला जो आहे तो बटाट्यांना लागतो. आणि आता आपण गरम पाणी इथे टाकून घेणार आहोत. तर इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. तर कितपत आपल्याला रस्सा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाजी. आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजी जी आहे ती छान शिजून घ्यायची आहे. तर इथे भाजी आपली शिजून झाली. त्यानंतर मी इथे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकत आहे. तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भाजीला. आणि कुठलंही आपण वाटण इथे वापरलेलं नाही तरीसुद्धा भाजीचं टेक्स्चर बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि भाजी थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होते. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. तर सुरुवातीला मी इथे पिठाचा छोटा असा गोळा बनवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा घेऊ शकता, ज्या आकारामध्ये तुम्हाला पुऱ्या बनवायच्या त्यानुसार. त्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि मी आता इथे पुरी लाटून घेणार आहे. तर इथे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे. त्यामुळे पुरी जी आहे ती आपली व्यवस्थित लाटल्या जाते. पीठ जर का खूप जास्तही घट्ट झालं तर पुरीला क्रॅक पडतात. तसं न होता पीठ आपल्याला व्यवस्थित भिजू द्यायचं आहे 10 ते 15 मिनटं. तर छान इथे आता माझी पुरी लाटून झालेली आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, अशी मीडियम साईजमध्ये मी इथे पुरी लाटून घेतलेली आहे. अशाच प्रमाणे मी दुसरी पुरी देखील इथे लाटून घेत आहे. तुम्ही एकाच वेळी 4 ते 5 पुऱ्या लाटून मग तळून घेऊ शकता. त्यामुळे पटकन होतात. आता
मी इथे पुऱ्या लाटून घेते, तोवर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी. तर इथे माझी दुसरी पुरी सुद्धा लाटून झालेली आहे. तर बघू शकता ही देखील आपली लाटून झालेली आहे. मी अगदी कमीत कमी कोरड्या पिठाचा वापर केलेला आहे पुरी लाटताना, त्यामुळे काय होईल, आपलं तेल जे आहे ते खराब होणार नाही. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता पुरी टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम असायला हवं पुरी तळताना. असं थोडंसं आपल्याला झाऱ्याच्या मदतीने वरच्या बाजूने टच करायचे, त्यामुळे पुरी जी आहे ती अलगद फुगते. बघू शकता टम अशी फुगलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान तळून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सेम कलर येईपर्यंत आपल्याला पुरी जी आहे ती छान तळून घ्यायची आहे. आता मी परत मागच्या बाजूने एकदा पलटून बघते. बघू शकता मागच्या साईडनी सुद्धा पुरी छान आपली तळल्या गेलेली आहे. आता मी काढून घेत आहे. तर इथे थोडा वेळ अशी झाऱ्यावरती पकडून ठेवायची, त्यामुळे एक्स्ट्राचं ऑइल जे आहे ते कढईमध्ये निघून जातं. सेम त्याचप्रमाणे मी दुसरी पुरी देखील इथे तळून घेत आहे. तर बघू शकता पुऱ्या किती टम्म फुगत आहेत आणि झटपट आपली पुरी भाजी जी आहे ती बनवून तयार होते. अगदी वेळेवर कुणी पाहुणे वगैरे आले असतील तर हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.